हम तुम्हारे साथ हैं, फटाक्यामुळे वेगळं नाही झालं. जय हो, महायुतीचा जय हो, जय चाललं नाही. जय क्रांती, जय ज्योती, जय क्रांती. अखिल भारतीय महात्मा फुले जनता परिषदांचा जय हो, ओबीसी ऍक्टिव्हिस्टचा जय हो. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात निवड झालेली आहे आणि त्याचा जल्लोष छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये होतोय. येथील क्रांती चौकामध्ये समता परिषद तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आनंद साजरा केला जातोय. काय आहे कार्यकर्त्यांचं म्हणणं आपण जाणून घेऊया. काय सांगाल, भुजबळांची निवड झालेली आहे. आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब हे ओबीसीचे राष्ट्रीय नेते आहेत. सक्षम कर्तृत्व असलेले हे नेते यांना ही संधी दिलेली आहे आणि थोडी नाराजगी होती. त्यांना पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या वेळी ही संधी मिळायला हवी होती, मात्र ती थोडी उशिरा का होईना मिळालेली आहे आणि यानंतर सरकारचा कार्यकाळ जो आहे अधिक सक्षमपणे आणि योग्य पद्धतीने चालेल आणि त्यात त्यांचं मुलाची घर पडेल त्याची शाश्वती आम्हाला आहे. आणि ओबीसी समाज असेल आणि दलित पिछडा या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका ही नेहमीच साहेबांची असते. त्या न्याय हक्कासाठी साहेबांनी नेहमीच भूमिका घेतलेली आहे आणि साहेबांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यामुळे या दबलेल्या आणि मागास समाजाचा नेतृत्व मिळालेलं आहे आणि त्यांना आवाज हा मंत्रिमंडळात आणि सरकारमध्ये सक्षमपणे पोहोचणार आहे. त्यामुळे आम्हा सर्व समाज बांधवांना ओबीसी एससी एसटी सर्वांनाच याचा खूप आनंद झालेला आहे आणि यानंतर आमच्यावरचे अन्याय कमी होऊन आम्हाला जास्तीत जास्त न्याय देण्याचं काम भुजबळ साहेबांच्या हातून घडणार आहे. त्याबद्दल आम्ही महायुती सरकारचे खूप मनपूर्वक आभार व्यक्त करतो. इथे महिलाही मोठ्या प्रमाणात आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. खूप छान वाटलं सर आम्हाला. खूप आमच्या ओबीसी नेत्यांना परत मंत्रिपदासाठी निवड झाली तेव्हा खूप छान वाटलं. ओबीसी समाजाला आता 6 महिने होत आहेत या मंत्रिमंडळाला, त्याच्यानंतर त्यांची निवड झालेली आहे. 6 महिने त्यांच्यावर अन्याय झाला असं वाटतं? नाही सर, नाही सर. थोडा कोणत्या गोष्टीला पेशन्स ठेवावा लागतो सर. मिळाला सर त्याबद्दल खूप खूप अभिनंदन करतो. धन्यवाद. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद संस्थापक अध्यक्ष आमदार माननीय छगनरावजी भुजबळ साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांची विधान काल कॅबिनेटपदी वर्णी लागल्याबद्दल महिला आघाडीतर्फे हा जल्लोष साजरा करण्यात येत आहे. आज आमचे नेते हे राज्याचे लहान नेते नसून हे फार मोठे आहे. हे सर्व समाजाला धरून चालतात. त्यामुळे हा एक समाजाचा न्याय आहे असे आम्ही समजतो. म्हणून आज साहेबांचे मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे. हम तुम्हारे साथ हैं, विजय हो, छगन भुजबळ यांची निवड ही सार्थ असल्याचा आणि ओबीसी समाजावर झालेला अन्याय जो आहे 6 महिने असं वाटत नाही असं देखील महिला कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे. त्यासोबतच इथल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी देखील म्हटलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरहून मी उन्मेष खंडाळे, माय महानगर लाईव्ह.